चेअरमन कसली भारी बाग आहे हो तुमची. मग किती दिवसापासून तुम्हाला मी बोलवतो इथं बागेमध्ये, तुम्ही यायलाच तयार नाही. हा तुम्ही मस्त म्हणत होते पण ते काय ना इकडे कोणीच नसतं ना म्हणून मी येत नव्हते. कोण कशाला पाहिजे चेअरमन असल्यावर. हा पण ते असं बरं नाही वाटत ना म्हणून म्हणले जाऊ दे आज जाऊ. बरं नाही वाटत, एवढं मोठं फार्म हाऊस आहे, हे लोकच आमच्या फार्म हाऊस मध्ये येऊन राहतात. तुम्ही एवढ्या जवळचे माणसं तुम्हाला बोलवतोय फार्म हाऊसचा आमचा आस्वाद घ्या उपभोग घ्या, तुमचं आपलं नाही 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 चालत. भारीच आहे मस्त गारगार हवा. हा ना किती छान आहे. आणि तुम्हाला एवढी बाग जर आवडलीच असेल तर फार्म हाऊस देऊ तुमच्या नावावर करून. नको नको तुम्हालाच राहू द्या. का बरं. एवढं चेअरमननी मोठं मन दाखवलंय, अख्खं फार्म हाऊस तुमच्या नावावर करून देतोय आणि तुम्ही नको नकोच म्हणताय. द्या मग करून. द्या मग करून. देऊ ना करून, तुमच्या नावावर केलं फार्म हाऊस पण तुम्ही काही इंटरेस्टच दाखवत नाहीत फार्म हाऊस वर यायला. गंठ्या अरे काय बघतोय मी हे. हानाराव कामल्या हा त्या चेअरमनच्या घरी जेवणच ताट आहे अख्खं, तरी इथं दुसऱ्या टॉपल्यात हात घालून खातोय. हानाराव इथं अजून आपण तरुण तडफदार, इथं आपलं अजून काहीच व्हायना, कशातच काय नाही. आपल्याला पोरी भेटना, पोरीत द्यायना, स्थळ चालत यायना, काहीच व्हायना. आणि इकडे चेअरमन चांगली मजा करतात राव. हा ना बघ ना ते आईला आपण नुसतं असं बघू बघू झोरायचं काय आयुष्यभर. नाही तर काय राव द्यावा. मी जाऊ का घंट्या. कुठं. मी ना जातून जीवच देतो भाई. कोरड्या विहिरीत पडतो, नाहीतर रेल्वेच्या पुलाखाली जातो, रेल्वे खालून जातो, वरून ढकलून दे काहीतरी कर. पण एड्या मला सुचना एड्या, काय समजा ना घंट्या मराव असं वाटतं एड्या. असं बघितलं ना एड्या काय समजत नाही भाऊ घंट्या. इथं आपल्याला इथं पोरी भेटाना. बघ ना राव कशी गुलू गुलू गप्पा मारते तिथे. तुला सांगतो कामल्या मला फक्त पोरगी पाहिजे, मग ती कशी का असना. हा मला बी ना तसंच पाहिजे. मला बी ना भाऊ पोरगी भेटावा बोल लागणाला. काळी असू दे, गोरी असू दे, बारकी असू दे, उंच असू दे, कळकट मळकट कामाला बळकट कशी पण जमान, पण फक्त एकच ती पोरगी असली पाहिजे. मला कस तरी होत राहला बघून. कामल्या आपलं जमू शकत नाही ना तर आपण दुसरा कोणाचं बी जमू द्यायचं नाही. अजिबात नाही. आपलं नाही कोणाचंच नाही. हा आपण अजिबात त्यांचं जमून देणार नाही. चेअरमनचं पण तसंच करायचं. आता बघ मी कशी काडी घालून कसं इस्कॉट करत होते. व्हेरी गुड गंठन. आय प्राऊड ऑफ यू. एक साथ पीछे मुडेंगे पीछे घंटे आता एक काम कर, तू ना इथंच बाहेर थांब. मी आतमध्ये जातो, बाई साहेबांचे असे कान भरतो म्हणतो की विचारता सोय नाही. तू इथंच थांब. कमल्या काडी अशी टाकायची ना भटकाच उडायला पाहिजे. बूम इथंच थांब. बाई साहेब काय करता. काय नाही हे इळ्याला आणि कोयत्याला धार लावायची. हा धार लावून ठेवा. मागून पुढून त्या कोयत्याला आहे ना, कोयत्याला जास्त धार लावा. हा ना एका फाटक्यात असं आहे ना एकदम एक गाव दोन तुकडे झाले पाहिजे. बोथट झाले. हा तुमचं काही लक्षच नाही. तुमची मिस्टर तिकडं पतिदेव परमेश्वर बस देत अख्या गावभर हिंडत येत, कोणाकोणासोबत कुठं कुठं जाते. तुमचं लक्ष आहे का नाही काही. हा काय बोलत नीट बोल ना, समजून असं बोल जरा. हा खाली ठेवा ते तुम्ही. आणा धार लावून नंतर, पण आता तर खाली ठेवा ते. सुजाता बाई सोबत तुमचा नवरा अख्ख्या गावभर हिंडतो, इकडं कॉफी प्यायला जा, तिकडं जेवायला जा, त्यांच्या बागेत उठतो बसतो. हा तुमचं लक्ष आहे का नाही. अहो बाई साहेब जरा लक्ष राहून द्या. नुसतं तुम्ही काम आणि शेती हे लक्ष नाही, ढाक राहून द्या. तू केवढा बोलतो केवढा. हा लहान आहे जरा, लहान लेकरासारखं वा. तुला काय करायचं रे आमच्या संसारा ढवळा ढवळ. मला सगळं काय करायचंय, त्यांचं मागं पुढं सगळं बघायचं मलाच आहे. त्यांचा कार्यकर्ता एकदम भरभक्कम उजवा हात आहे त्यांचं मी. पण आम्हाला काळजी वाटते. सुजाताबाई सोबत इकडे तिकडे जाते, हिंडतेत फिरतेत राव. चार लोक बघत आहेत, नावं ठेवतेत, काय 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 म्हणतात बोलतात. तुमचं पण काही काम आहे का नाही राव. तुम्ही राव लक्ष द्यायला पाहिजे राव त्यांच्याकडं. हे बघ माझा नवरा ती सुजाताबाई, मी आम्ही आमचं बघून घेऊ. तुला कोणी सांगितलं मध्ये. अहो बाईसाहेब तुमच्या काळजीपोटी बोलतो राव मी. माझी काळजी होय तुला. हा सगळ्या गावाच्या उचापात्या सोडून इकडे आला होय तू. माझ्या संसारा ढवळा ढवळ. उठ उठ लवकर उठ. अहो पण तुम्ही लक्ष राहून द्या. काय चार लोक नावं ठेवतात. तुला सांगितलं ना निघतो का बघू तुझ्याकडं. बाईसाहेब म्हणते
आमच्या दोघांच्या संसारामध्ये तुला काय करायचं? तू कसं ढवढवळ करून राहिला? हा? अख्ख्या गावाचा का तू काय ठेका घेतला का? तर मी काय बोलायचं सांग मला. राव हा ऐकायलाच राव ते आपलं करायला गेलो एक आणि झालं भलतच. नाही तर काय लय हाणलं नाही ना तुला पण. आणलं? अरे अरे वाचलो त्यांच्या हातात वेळा होता, तिथं पायतो होता बरं, त्याला धारी नव्हते जास्त. पण हाणला असता उगारला असं तर फाटला असतं ना कुठंतरी, टाके पडले असते घेण्या देण्याची. मारता मारता वाचलो एकच तरी. आयला काय करावं गाडी आता. काय करावं कमल्या हा आता डायरेक्ट ब्रह्मास्त्र. अरे ब्रह्मास्त्र हा काय? आपण आहे ना डायरेक्ट सुजाताच्या नवऱ्याला फोन लावायचा, हा सगळं सांगून टाकायचं. मग ते काय होईल ते सुजाता चोर म्हणून तिची बायको ती तिघं त्यांचा घोळका घालं ना तिकडं. हे भो नको बाबा भो, आता जे तर मी मारता मारता वाचलो तू असं काहीतरी मोखर डोक्याने कमल्या याच्यातच मजा आहे, काडी टाकायची शेकत बसायचं. दे फोन, तू फोन दे. काडी टाकायची शेकत बसायचं. श्याम डायरेक्ट फोन लावायचा बोलायचं. गड्या वहिनीने आपलं ऐकलं नाही, बाई साहेबांना एवढं पत्र सांग. हॅलो. यार तुला काय जमायचं बोलायला इकडे ते. हॅलो अरे बा हॅलो असं राहायला तू खुशाल बिन डोक्यावानी. इथं तुझी बायको अख्ख्या गावात हिंडती, परिपुरुषासोबत हिंडती. या कॅफेला जा, त्या कॅफेला जा, या वावरात जा, त्या फार्म हाऊसला जा. हा तिकडे तू पैसे छापू राहिला नुसतं काम काम काम. शेवटी आमर धाम. अरे बा जरा आपला संसाराकडे लक्ष दे. हा तुझं काय लक्ष विक्ष तर नाहीच अजिबात. पण आधी मध्ये फोन बिन करत जा, विचारपूस करत जा. गावातल्या 4 लोकांना विचारा काय चाललंय काय नाही. आजूबाजूच्या नातेवाईकांना विचारायचं, अरे आहे का नाही आमची बायको व्यवस्थित, इकडं तिकडं जरा लक्ष राहून द्या. काय तुमचं काय खरं नाही, नुसतं पैशाच्या मागा लागले तुम्ही. हा आता आहे ना तू परत बरं परत 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 थांब, परत मग कशाला आता. हे कळलं का तुम्हाला? हा कस काय फोन कट केला तुम्ही? बोलू राहिलो नाही का मी? कोणासोबत विचारलं का तुम्ही? ते कोणासोबत हिंडू राहिलं, कोणासोबत फिरू राहिलं ते नाही विचारलं तुम्ही? कोण आहे काय नुसतं चेअरमन सोबत, गावातला प्रतिष्ठित व्यक्ती तो चेअरमन. त्या चेअरमन सोबत तुमची बायको तिथं जाती, इकडं तिकडं उठती, 4 चौघांमध्ये उठते बसते. तुम्ही तिच्यासोबत लग्न केलंय, 7 जन्माचा फेरा घेतला. फेरा जरा आहे ना आपल्या बायकोकडे लक्ष राहून द्या. एक जबाबदार नागरिक म्हणून ना सांगणं माझं कर्तव्य, परम कर्तव्य. कळलं का? लक्ष राहून द्या आपल्या बायकोकडं. कमल्या भारी भाडं लावलं तू. पहिल्यापासून आपलं सवय नाही. आपलं कसा विषय आरडे. पण त्याच्याकडे ट्रू कॉलर असेल तू नावीन ना त्याच्यावर कमलेश जाधव म्हणून. अरे कमलेश जाधव नाव येणार नाही ह्याच्यात. सिम कार्ड माझं चुलत्याच आहे. आता चुलता तुला माहिती आहे, सिम कार्ड सगळं आपलं बोरा बस्तारा बांधून पुरं झालेला आहे. परागंदा झालेला विषय. त्याच्यामुळे आला तरी काय आपलं काळजी नाही. बरं काही टेन्शन नाही. आता त्या नवरा बायकोत लागतील भांडणं आणि होईल धिंगाणा. आपण फक्त गंमत बघायची आणि लांबून शाकायचं. अरे धिंगाणा 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 धिंगाणा. आपण माझ्या घ्यायचे काय म्हणतो तू माझ्या बायकोला? थांब तू थांब. कोण मारितो मारा मारा कोण करतो तू? अहो हे काही म्हणून राहिलेत माझ्या बायकोला नाव आणि काही बोंबलू राहिलेत. काही बी तुझ्या बायकोविषयी काय बोलून राहिले ते? काही बोलू राहिले. विचारा ना काय म्हणून राहिलेत. कोण काय बोल त्याच्या बायकोविषयी गेला? काय बोललो? बायको विषय? हा अरे एवढा झाला का तुझ्या बायको विषय? आम्ही कशाला काय बोलू? का बोलू म्हणजे फोनवर कोणा सांग बोलत होता? फोन कोणासोबत बोलू आता? तुझा काय संबंध आणि आम्ही कुणाला फोन करू? मग असं होय? हा? कोणाला फोन लावत होता? कोणाला फोन लावला होता? अरे हे आमचा मोबाईल आहे. श्याम शिंदे सुजातात नवरा. हे गाय पण श्याम शिंदे याच नाव. अक्कल नाही तर तुला? मला अरे घंट्या तुझं मुस्कड आणलं पाहिजे नेडे सरपंचान देखत. नेमकं काय चाललंय काय तुमचं? तुम्ही कोणाला फोन लावणार होते? आम्हाला ते सुजाताबाईच्या नवऱ्याला फोन लावत होता, श्यामराव शिंदेला. पाहिलं का? श्याम शिंदेला कॉल करायचा तर तुला श्याम शिंदेला कॉल आला. जाऊ दे नको गरम हो. त्यांच्याकडून चुकून लागलाय फोन. त्या बायकोविषयी नव्हते बोलत ते. बाबूले मार. अरे गाय बन्या नीट तरी नंबर बघायचा कोणला फोन लावायचा. काय कधी इंग्लिश शिकले होते का नाही? शाळेत गेले होते का नाही? आईला किती मार खाल्ला रे त्याचा? मी चांगला खाल्लं. आहे ना? मग
एक काम करा आता, चला चहा पाचतो तुम्हाला, चला. पुढच्या वेळेस मुस्कडे असं सॅम शिंदेचं श्याम मधलं स्पेलिंग कळा ना तुला.